आडेली गावातील पाणी प्रश्न पेटला. सरपंचांचा दावा फोल ठरवत ग्रामस्थ आक्रमक. जिल्हा परिषद सभापतींची धाव, तर आमदार दीपक केसरकरांकडून दखल. सत्यार्थ वृत्तवाहिनीच्या बातमीनंतर प्रशासन जागे. ग्रामस्थांचा घणाघात. वेंगुर्ला तालुक्यातील आडेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील पाण्याचा प्रश्न आता कमालीचा पेटला आहे. या भागातील पाणी समस्येचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर गावात पाणी आहे आणि वणवण नाही असा दावा करणाऱ्या सरपंच यशस्वी कोंडस्कर यांचा दावा येथील संतप्त ग्रामस्थांनी पुराव्यांसह खोडून काढला आहे. या आडेली गावातील पाणीप्रश्नी सत्यार्थ वृत्तवाहिनीने प्रथम आवाज उठवीत बातमी प्रसारित केली होती. त्यानंतर या बातमीची दखल घेत थेट जिल्हा परिषद आरोग्य आणि शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी आडेलीत येऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे. त्यांनी येथील भीषण पाणी टंचाई मान्य केली असून रखडलेल्या विहिरीचे काम 15 दिवसात पूर्ण करण्याची ग्वाही दिली आहे. दरम्यान या गंभीर प्रकरणाची दखल आमदार दीपक केसरकर यांनीही घेतली असून आडेली गावात तातडीने टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे आदेश त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. सर बोलायचं झालं तर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये 2 विहिरी सध्या स्थितीत आहे. एका विहिरीचं काम सुरू आहे आणि दुसरी जी विहीर आहे ती आता मे अखेर पूर्ण त्या जे पाणी होतं, मुबलक पाणी होतं, ते आता पूर्ण आटल्यामुळे या आडेलीचे जे 40 ते 45 कुटुंब आहेत त्यांना पाणी मिळत नाही. आता पण तुम्ही बघू शकता जे विहिरीमध्ये पाणी आहे ते तळभर पाणी आहे आणि त्यामध्ये कळशी पण बुडत नाही. आणि जर कळशी बुडून जर काढण्याचा प्रयत्न केला तर पूर्ण पाणी गढूळ होऊन ते पाणी आम्हाला गढूळ पाणी प्यावं लागतं. आपल्याच न्यूज चॅनलद्वारे आम्ही 2 दिवसापूर्वी अशी बातमी दिली होती की या ठिकाणी आम्हाला पाण्याची टंचाई आहे आणि आमचे 40 कुटुंब जे आहेत ते कोणाकडे तरी पाणी मागून आणतात हे पण आम्ही सांगितलं होतं. पण सद्यस्थिती आता जी बातमी तुमच्या चॅनलद्वारे गेल्यामुळे प्रशासक जागे झालेत आणि आजच सकाळी आपल्या ग्रामपंचायत आडेलीमध्ये सन्माननीय राहुल साहेब येऊन त्यांनी पण या दोन्ही विहिरीची पाहणी केली आणि त्यांनी पण सांगितलं की सद्यस्थितीमध्ये आडेलीत पाणी टंचाई आहे. त्यांनी पण मान्य केलं आणि जे काय काम चालू आहे आमच्या विहिरीचं ते 15 दिवसामध्ये पूर्ण करतील अशी पण त्यांनी हमी दिली. आणि त्यावेळी हे कुटुंब सर्व आंबेडकर नगरातील रहिवासी आहेत ते सर्व उपस्थित होते. त्यांना पण आपण विचारू शकता की कशा प्रकारे या ठिकाणी आपण पाण्याची व्यवस्थापन करता किंवा पाणी कशा प्रकारे वापरतात हे पण तुम्ही आमच्या सोबत सर्व आंबेडकर नगरातील रहिवासी आहेत त्यांना पण तुम्ही विचारू शकता याबाबत. आणि आमचा संघर्ष पाण्यासाठी आहे, पण इथल्या न्याय व्यवस्थे पण आहे. कारण ह्या तुमच्या चॅनल जर समजा नसता 2 दिवसापूर्वी आले जर नसते तर नक्कीच हे काम लांबणीवर गेलं असतं. तुमच्या चॅनलचा आम्ही धन्यवाद देतो. तुम्ही आल्यामुळे आमचं हे काम युद्धपात्र आता सुरू आहे आणि कदाचित ते 10-15 दिवसात जे अधिकारी आले त्यांनी पण बोलून दाखवलं की आपण हे काम लवकर चालू करून तुम्हाला पाण्याची सोय करून देतो म्हणून. ह्या वाडीमध्ये असं आहे की सकाळ दुपार रात्र पाण्यासाठी इथे लोक पाणी भरतायत. यांना कामाला पण जायचं त्यांची म्हणजे आता पाणी भरायचं की कामाला जायचं हा पण प्रश्न आहे. पाणी जर सतत भरत राहिलो तर म्हणजे आपला उदरनिर्वाह कसा होईल याचा पण विचार प्रशासनाने केला पाहिजे. तर माझं असं म्हणणं आहे की इथं आम्हाला पाण्याची खूप कमतरता आहे, त्यामुळे आम्हाला पाणी मिळणं खूप गरजेचं आहे. सर इथे सरपंच आल्या होत्या मॅडम, सकाळी 6:30 वाजता आले. ते इथे येऊन त्यांनी पाहणी केली आणि 6:30 वाजता पाण्याची पातळी थोडीफार वाढलेलीच असते हे सगळ्यांनाच माहिती आहे. ते रिंगमध्ये थोडंफार पाणी होतं त्याचा त्यांनी तो व्हिडिओ घेतला, फोटो घेतला. आणि इव्हन आमच्या वाडीमध्ये 200 माणसं असतील, 200 माणसापैकी 10 माणसं सुद्धा इथे अवेलेबल नव्हते. त्यांच्याकडून त्यांनी स्टेटमेंट काय घेतली त्यांनी ते त्या न्यूज चॅनलवर तो लोड केला. त्याच्यावर असं दाखवलं की जो आम्ही अगोदर जो स्टेटमेंट दिला होता विहिरीच्या खोदकामाबद्दल तो सगळा पूर्णपणे म्हणजे खोटा होता. आणि सोशल मीडियावर आणि बऱ्याच लोकांना समजलं की आमच्याकडे ही अशी परिस्थिती नाहीच आहे, आमच्याकडे भरपूर पाणी आहे किंवा पाण्याचा एवढा तुटवडा नाहीये की लोकांना बाहेरून कुठून तरी पाणी घ्यावं लागतं. ही त्यांनी ती न्यूज दिली. आणि आता तुम्ही बघू शकता विहिरीमध्ये आता नाही, तुम्ही साधारण एक 9 ते 10 वाजल्यापासून तुम्ही या आणि विहिरीमध्ये किती पाणी असतं ते तुम्ही बघा. साधी एक छोटी कळशी असते ती सुद्धा पूर्णपणे बुडत नाही कळशी ती. आणि त्या कळशीमध्ये अक्षरशः त्या पाण्याच्या आतमध्ये जे काही पानं वगैरे झाडाची पडलेली असतात ती सगळी ती कुजबुरून जातात आणि त्यांचे ते बारीक बारीक कण त्या कळशीमध्ये अक्षरशः येतात. तेच पाणी लोक घरी आपल्या घेऊन जातात. प्रत्येकाच्या घरामध्ये लहान मुलं असतील असं नाही, पण कोणाकोणाच्या घरामध्ये आहे, मग त्यांना ते पाणी उकळून गाळून प्यावं लागतं. एवढी परिस्थिती आहे. आता बाहेरून घेतात की म्हणजे प्रत्येकाला आम्ही सांगू शकत नाही, प्रत्येकाचे आपापले विचार आहेत. कोण बाहेरून घेतात कोण घेत नाही. इथे काहीतरी 2-3 बायका होत्या त्यांनी विचारलं. आता त्या बायका बाहेरून पाणी घेत नव्हत्या
म्हणून त्यांनी सांगितलं की आम्ही इथूनच पाणी भरतो. ती त्यांनी स्टेटमेंट दिली. 200 माणसापैकी तुम्ही त्या 2-3 माणसांची स्टेटमेंट घेऊन जाता आणि सांगता की पाणी पूर्णपणे आंबेडकर नगरमध्ये आहे. हे कशावरून तुम्ही सांगता? नमस्कार, मी आडेली सरपंच. दिनांक 3 जूनला जी बातमी व्हायरल झाली की आंबेडकर नगरमध्ये लोकांची पाण्यासाठी भटकंती, परंतु आणि विकत पाणी घेतात म्हणून त्यांनी आपली हे दिलेली होती स्टेटमेंट. पण आम्ही आज सकाळी 5 तारीखला 3 तारीखला पाहणी केली असता कोणत्याही प्रकारची महिला पाणी भरत होता. त्यांना आम्ही विचारलं की तुम्ही पाणी विकत घेता का? काही महिलांनी सांगितलं की आम्ही पाणी विकत घेत नाही, फक्त 1-2 लोकच विकत घेत नाहीत, पाणी फक्त आणतात ते बाहेरून की त्यांना कामाला जायचं असतं म्हणून. पण आम्ही आज विहिरीचं राहटाच्या जी नळ योजनेची विहीर चालू आहे, नळ योजना चालू आहे ज्या विहिरीवरनं, त्याच विहिरीवरनं पाणी नेतो. फक्त आता राहटाने काढून नेतो कारण मुबलक प्रमाणात पाणी नाहीये. पण पूर्ण वाडीला आमच्या पाणी पुरतं. फक्त 1-2च लोक पाणी आणतात बाहेरून, ते काही विकत आणत नाहीत. त्यांना कामाच्या अभावी वेळ मिळत नाही पाणी काढायला म्हणून ते पाणी बाहेरून आणतात. निश्चितपणे मी व्हिडिओना सूचना देईन, त्यांना त्या गावाला भेट द्यायला सांगेन आणि आवश्यकता असेल तर तिथं टँकरद्वारे पाणी देण्याची सुद्धा व्यवस्था केली जाईल. मी आताच कलेक्टर मॅडमशी बोलतो कारण आपला टँकरमुक्त जिल्हा आहे. अशा परिस्थितीमध्ये हे होता कामा नये. तरी पण का झालंय याची मी 100% चौकशी करेन.